छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज तीव्र आंदोलन करण्यात आले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोला जोडे मारले आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। श्रीरामपूर येथील शिवस्मारक परिसरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपतींचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला होता। आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो असलेल्या फलकाला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला। त्यानंतर हा फलक सार्वजनिकरित्या जाळून निषेध नोंदवण्यात आला। शिवरायांचे जाज्वल्य इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही हे काँग्रेसने लक्षात ठेवावे असा इशारा यावेळी भाजप नेत्यांनी दिला। यावेळी बोलताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आणि देशाचे आराध्य दैवत आहेत। त्यांची तुलना टिपू सुलतानाशी करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केला आहे। त्यामुळे काँग्रेस हायकमांडने तात्काळ हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे। 2 दिवस आधी काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही उद्गार काढलं, त्यांनी जी तुलना केली टिपू सुलतानबद्दल, ज्या टिपू सुलतानने 1790 मध्ये कर्नाटकात मेलकुडी गाव आहे तिथं दिवाळी साजऱ्या करणाऱ्या 700 हिंदूंचा त्यांनी कत्तल करवली होती, त्या नराधम टिपू सुलतानाची तुलना आमच्या राजांसोबत केली, त्याचा आम्ही प्रथमतः निषेध करतो। यातून काँग्रेसची जी मनोवृत्ती आहे त्याचं पुन्हा एकदा दर्शन झालं आहे। काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक होती, त्यात काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सचिन गुजर याने देखील आदरणीय राजांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्या मानसिकतेचं दर्शन घडवलं होतं। तसंच दर्शन पुन्हा या हर्षवर्धन सपकाळाने विशिष्ट समाजाची मतं घेण्यासाठी हे त्यांनी ते वक्तव्य केलं आहे असं माझं मत आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरतर्फे त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिहादी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली, त्या विषयावर आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आज त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं आलो आहोत। जे वक्तव्य त्यांनी केलं आहे हे एकदम चुकीचं आहे आणि त्याचा निषेध जेवढाही केला तेवढा कमी आहे। मी आमच्या भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो। करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी टिप्पणी केली आहे, त्यांची जी तुलना केलेली आहे, खरं तर त्यांची अशी काही बोलायची लायकीच नाही, महाराजांबद्दल बोलायचीच लायकी त्यांची नाही आहे। पण त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यांनी त्याची जाहीर माफी मागावी आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने अपेक्षा करते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानासोबत जे काही तुलना केली त्या वक्तव्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरच्या वतीने निषेध करत आहोत। महाराज हे शासक नव्हते तर ते रयतेच्या मनातील राजे होते। त्यांनी नेहमी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केलं, स्वराज्य निर्माण केलं आहे। अशा व्यक्ती सर्व समाजातील माता भगिनींचा त्यांनी सन्मान केला। कुठल्याही जाती धर्माच्या श्रद्धास्थानांना त्यांनी कधी धक्का पोचवला नाही किंवा धर्मांतर करण्याची संस्कृती आपली नव्हती। तर ह्या सर्व गोष्टींचं भान ठेवून हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज जे 2 दिवसापासून जी घटना व्हायरल होत आहे ही घटना म्हणजे त्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जी तुलना केलेली आहे आमच्या आराध्य दैवताच्या विषयी, त्यांनी जी तुलना केली ते नेमका पत्ता कळवा याची सुद्धा जाण नाही आहे का आपण काय बोलतोय। तर ह्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध जाहीर करतो। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
यांची लायकी नसताना त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे अपशब्द वापरले त्याबद्दल मी त्यांचा व त्यांच्या काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने निषेध करतो. आणि आता 2 महिन्यापूर्वी पण म्हणजे ज्या टिपू सुलतान विचारधारेवर काम करणारा जो पक्ष आहे त्याचं 2 महिन्यापूर्वी पण श्रीरामपुरामध्ये नागरिकांना कुठेतरी त्यांच्या विचारधारेचं दर्शन झालेलं आहे. अशा विचारधारेचा मी श्रीरामपूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने निषेध करतो. ज्या टिपू सुलताननी काही लाखो हिंदूंची कत्तल केली, काही हजार मंदिरे या ठिकाणी उद्ध्वस्त केली, अशा टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांनी स्थान दिलं. अशा प्रदेशाध्यक्षाचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि काँग्रेस पक्षाला विनंती करतो की त्यांचं पक्ष त्यांना निलंबित करावं ही मागणी आम्ही करतो. काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक उल्लेख टिपू सुलतान सोबत केलेला आहे किंवा जी तुलना महाराजांची तुलना ही टिपू सुलतान सोबत केलेली आहे, आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीतर्फे आज आम्ही या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर काँग्रेस पक्षाला जर थोडी सुद्धा लाज असेल तर त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा टिपू सुलतानची अवलाद असेल, औरंगजेबाची अवलाद असेल, ही जी सोडून गेलेली अवलादी आहे या अवलादी अशा महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा असे वक्तव्य करून हिंदू धर्मीयांचे या ठिकाणी मन दुखवण्याचं काम खऱ्या अर्थानं करत असतं. आम्ही पुन्हा एकदा या हर्षवर्धन सपकाळचा जाहीर निषेध करतो. प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज राजे यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे हे फार चुकीचं केलेलं आहे. आमचे आराध्य दैवत आहे, यांच्याविषयी कोणाची तुलना करू नये असं आमचं मत आहे आणि आमच्या महिला मोर्चामार्फत BJPच्या महिला मोर्चामार्फत मी त्यांचा जाहीर निषेध करत आहे. या आंदोलनात श्रीरामपूर तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.